Hello, Ramkrishna Hari Mandali, and welcome to my channel Delhi Detox. तर आजचा व्लॉग हा थोडाफार स्पेशल असणार आहे कारण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी थोडीशी नर्वस आहे बट स्टील आय डिसाइडेड की मी रेकॉर्ड करेन आणि त्याच्यानंतर त्याला व्हॉइस ओव्हर देईन. वेळ न घालवता आजच्या ब्लॉगचा टॉपिक सांगते. सो आज मी शूट करणार आहे वारकरी दिंडी जी पुण्यामध्ये येते and this time it was on 20 and 21 जून. तर 20 जूनलाच मी माझं ऑफिस लवकर संपवून FC रोडला गेले होते दिंडी बघायला. सो एक 4च्या सुमारास मी FC रोडला पोहोचले होते आणि तिथे वेगवेगळे रंगोली आर्टिस्ट्सनी इतके छान छान रांगोळी काढल्या होत्या की विश्वासच बसत नव्हता रांगोळी आहेत म्हणून. आणि युनिक म्हणजे प्रत्येक रंगोली आर्टिस्टने त्यांच्या रंगोलीमधून एक सोशल मेसेज डिलिव्हर केला होता. ही फ्लावर रांगोळी तर आहेच पण त्याचबरोबर डावरी सिस्टीमबद्दल एक रांगोळी होती. त्याच्यानंतर सिंदूर ऑपरेशन जे सेपलगाम अटॅक नंतर आपण कॅरी आऊट केलं होतं तर त्याच्यावरती एक रांगोळी होती. तसंच भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम पण तिथे होते जसं की मंगळागौर होतं तर तिथे आय हॅव सीन लाईक आजींपासून ते अगदी छोट्या मुलीपर्यंत खूप छान परफॉर्म करत होते. अँड दिस वॉज व्हेरी फर्स्ट टाईम की मी FC रोडवरती तोंड वर करून चालू शकत होते. इतर वेळी तर इकडे तिकडे बघूनच रोड क्रॉस करायला लागत होता. आणि मी चालत असतानाच असं टुचूक टुचूक करून एका लहान मुलीचा चालण्याचा आवाज आला आणि आय सॉ दॅट की तिला खूप छान असं विठ्ठल ड्रेप करून आणलं होतं. ती बिचारी कन्फ्यूज झाली होती की हाय म्हणायचं की बाय म्हणायचं. नंतर तिला आठवलं अरे मी तर कमरेवर हात ठेवलाच नाही. देन आजूबाजूची लोक थोडी अट्रॅक्ट झाली. पापाराझीज आले. एका कॅमेरामॅननी तर तिचं कन्सेंट घेतला की मी तुझे फोटोज काढू का आणि तिला फोटोज दाखवून ती खूप खुश झाली आणि ती म्हणली हो काढा मी हसते अँड शी गेव व्हेरी नाईस स्माईल. देन आय वेंट अहेड अँड आय सॉ की हळूहळू गर्दी वाढत चालली होती. ज्या रोडवरती युजली लोक कपड्याची म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या शॉपिंगसाठी येतात तिथे आज हरिनामाचा गजर चालू होता. लोक भाव आणि भक्तीने पालखीच्या दर्शनासाठी इथे आले होते. तर खूप असा वेगळाच माहोल तयार झाला होता. देन आय स्पॉटेड दिस क्यूट लिटल बेबी जो माऊली बनून बसला होता. तर मी त्याला विचारलं लाडू कसा लागतोय तर तो मला छान म्हणायचं सोडून मला शू करत होता. बिचारायला वाटलं की मी त्याचा लाडू घेते की काय. देन आफ्टर अ वाईल आय सॉ दिस पथक कॉल्ड शंखनाद पथक. तर याच्यामध्ये अराउंड 600 to 700 पार्टिसिपंट्स होते. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून आजी आजोबा देन यंगस्टर्स खूप सारे लोक होते अँड दे वर परफॉर्मिंग दॅट शंखनाद. बघता बघता सूर्यकिरण भेदून आपल्या पालखीची पहिली दिंडी येताना मला दिसली. तर त्याच्यामध्ये कोणी मृदुंग वाजवत होतं, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी डोक्यावरती तुळस घेतली होती तर कोणी फक्त हरिनामाचा पाठ बोलत पुढे 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 चालत होते. आणि हे सगळं चालू असताना एक गोष्ट मनात अशी हे झाली की आपण 2 दिवसासाठी कुठं जायचं म्हटलं की अशी मोठी केबिन बॅग घेऊन 10-15 आउटफिट्स त्याच्यामध्ये टाकून आपण प्लॅन करतो. बट नाही म्हणलं तर 20 दिवसाची ही जर्नी वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये अवघे 4-5 कपडे घेऊन हरिनामाचं नाम जप करत चाललेत. ना कसली काळजी ना कसली चिंता. एकच ध्यास तो म्हणजे फक्त विठुरायाचं नाव आणि विठ्ठलाची भेट. आणि ज्या क्षणाची वाट मी आतुरतेने बघत होती तो क्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी येऊन पोचली होती FC रोडवरती. सर्वजण भक्तिभावाने धाव घेत होते पालखीच्या दिशेने पादुकांचं दर्शनासाठी. मी देखील दर्शन घेऊन मागे येऊन परत व्हिडिओ शूट केला. हा एक्सपिरियन्स अविस्मरणीय आहे. म्हणजे ती फिलिंग अशी शब्दातून व्यक्त करणं खूप अवघड आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीनंतर त्यांच्या मागोमाग
भरपूर साऱ्या पालखी येऊ लागल्या. वेगवेगळ्या संतांच्या दिंडी येत होत्या. वेगवेगळी माणसं येत होती आणि खूप सारे लोकं होती तिथे. कोणी अभंग म्हणत होतं, कोणी नामगजर करत होतं, कोणी तिथे सेवा करायला आलं होतं, कोणी दानधर्म करायला आलं होतं. हे सर्व काही चालू असताना मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं की इथे कोणीही मीपणा घेऊन नव्हतं. म्हणजे कोणालाही माझं असं काही पडलेलं नव्हतं. जे काही होतं ते आपलं होतं, विठ्ठलाचं होतं असं म्हणत सगळे पुढे चालले होते. आणि मग 8-8:30च्या आसपास संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी FC रोडला आली होती. भयंकर गर्दी होती. पालखीला 2 बैलांचे जोड पालखी ओढत होते. खूप गर्दी असल्यामुळं मी पुढे नाही गेले. मी लांबूनच दर्शन घेतलं आणि तसंही मी दुसऱ्या दिवशी सेवेसाठी जाणारच होते, त्याच्यामुळं मग मी गर्दीत जायचं टाळलं. अँड ॲट दी एंड ऑफ द डे हा एक छोटा सर्कल भेटला होता, जिथे 4 लोकांमध्ये रिंगण तयार झालं होतं. आणि ते विठोबा रखुमाई म्हणत म्हणत तो सर्कल कधी 4 जणांचा मोठा होत होत 20-30 जणांपर्यंत पोचला हे कळलंच नाही. आणि असंच विठ्ठल नामाचं नामस्मरण करत करत हा दिवस कधी संपला याचं भानच नाही राहिलं. भेटूया उद्या. बाय बाय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी खरंच खूप प्रयत्न केला कॅमेराकडे बघून बोलायचा, बट आय लॉस्ट. तर मी ठरवलं की जर मी पालखीला जातच आहे तर स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून घेऊन जावं. म्हणून मी डिसाईड केलं की तुपातला शिरा बनवावा. अँड माझ्याकडे ह्या टायमिंगला ट्रायपॉड नव्हता, सो मी माझा फोन असाच डब्याला लावून ठेवला होता. अँड देन आय रिअलाइज्ड की बहुतेक रेकॉर्डच होत नाही आहे मी काय करते ते. मग मी अँगल चेंज केला आणि मला परत रिअलाईज झालं की आता माझं तोंड नाही दिसत आहे. देन मी परत अँगल चेंज केला आणि तोपर्यंत मग आता मी खाली काय करते ते दिसत नव्हतं. बट फायनली दिस इज वॉट आय मेड. मस्त शिरा बनवला होता आणि माझ्या आईने दिलेल्या डब्यामध्ये तो भरून घेऊन चालले होते. ऑलरेडी माझ्या मम्मीचा एक डबा मी हरवला आहे आणि त्याबाबत मी खूप ट्रॉमटाइज्ड आहे. सो लेट्स गो. तर पुण्यामध्ये दोन्हीही पालख्या या नानापेठेमध्ये पालखी चौक म्हणून आहे, तिथे असतात. तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊ शकले नाही, म्हणून आज पहिलं मी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी जाणार आहे. लाईन भयंकर मोठी होती. वीकेंड होता तरीही लोक खूप सकाळी सकाळी दर्शनासाठी आली होते. फायनली माझं दर्शन झालं अँड देन आय डिसायडेड की मी जो प्रसादाचा शिरा आणला होता त्याचा नैवेद्य दाखवून तिथे लोकांना वाटावा. आणि मी ते केलं. अँड आय ऑल्सो हॅड अ क्विक फोटोशूट. पालखीजवळच एक आजीबाई होत्या जे तुळस घेऊन थांबल्या होत्या आणि त्या सगळ्या माऊलींना डोक्यावरती तुळस देऊन फोटो काढायची एक संधी देत होत्या. दर्शनानंतर मी बसले होते तेव्हा मला हे आजी आजोबा दिसले. आजी त्यांचं पॉकेट बाबांच्या खिशात ठेवायला देत होत्या. त्यानंतर मला ही आजीबाई दिसली आणि हिला मी एक क्वेश्चन विचारला. वारीला झाले मला 40 वर्ष. आणि काय सुख मिळतं वारीतून? वारीतून काय सुख मिळतं? सुख लय मिळत. अमृताहून गोड. अमृताहून गोड. अमृताहून गोड आहे. सुख म्हणजे काय? आमचं वारकऱ्याचं माहेर आहे. जसं तुम्ही हौशीनं आईच्या इथं जातात तसं आम्ही हौशीनं माऊलीच्या इथं येतो. हौशीनं कामधंदे सोडून आम्हाला दरक नाही माऊलीची जत्रा आली. माऊली आमचा पुरण सकाळी. परम सकाळ. आमचा पुरण सकाळी माऊली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन झाल्यावरती मी पुन्हा एकदा तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आले. अखेरचा टप्पा खूपच भावूक होता माझ्यासाठी, कारण आता पालखी पुणे सोडून पंढरीच्या दिशेने जाणार होती. खूप इच्छा असूनही
आम्ही पंढरीला जाऊ नाही शकलो वारीमधून. तर विठ्ठलाच्या चरणी ही एकच प्रार्थना आहे की एक संधी मिळावी ज्यामध्ये अशी पायी दिंडी माझ्याकडून व्हावी आणि पुढचं पाऊल हे मागच्या पाऊलापेक्षा नक्कीच चांगलं असावं, हितकारी असावं. अँड देन आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला वारीमध्ये एक फोटोग्राफर भेटला ज्याने हे खूप छान फोटोज क्लिक केले माझ्यासाठी. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक यू. Don't forget to like, comment and subscribe. See you soon.